Okay, now you all can mark your presenting. And my humble request to you, okay, मध्येच डिस्टर्ब करायचं नाहीये. जर तुम्हाला एखादा पॉइंट समजला नाही, अदर जर तुम्हाला काही डाऊट असेल तर आय विल गिव्ह यू अवर लास्ट 10 मिनिट्स. ओके, जे आपले शेवटचे 10 मिनिट्स आहेत ते प्रत्येक लेक्चरला तुमच्यासाठी तुमचे डाऊट्स क्लिअर करण्यासाठी असतील. ओके, ऑल ऑफ यू गॉट. कोणती मेथडॉलॉजी फॉलो करणार आहोत तुम्हाला कळलंय का? Whatever doubt you have, you can ask me in our last 10 minutes. Okay? Okay. So, today we are going to start with our science first lesson. Okay, let me know. Is my screen visible to all of you? Is my screen visible? Okay. Now we will start. See. Okay. See, first we are going to see whatever syllabus you have in this your science. 7th standard science. बरोबर? आता तुम्ही 7th standard ला आहात, तर 7th स्टँडर्डच्या सायन्स मध्ये तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स कव्हर करायचे आहेत? आपल्या या पूर्ण इयर मध्ये, पूर्ण वर्षामध्ये आपण कोणकोणते टॉपिक्स कव्हर करणार आहोत? ते आपण बघणार आहोत. अ लिव्हिंग वर्ल्ड, अडॅप्टेशन्स अँड क्लासिफिकेशन, plants, structure and function, properties of natural resources, nutrition in living organisms, food safety, measurement of physical quantities, motion, force and work, static electricity, heat, disaster management, cell structure and microorganisms, the muscular system and digestive system in human beings, physical and chemical changes, elements, compounds and mixtures, materials we use, natural resources, effects of light, sound, production of sound, properties of magnetic field and in the world of stars. ओके, तर हा बघा बहुतेक सिलेबस हा तुमचा सिक्स स्टँडर्डचा सिलेबस आहे, त्याच्याशीच रिलेटेड आहे. तुम्ही नॅचरल रिसोर्सेस शिकला आहात. 5th स्टँडर्डला तुम्ही आपली सोलार सिस्टीम पाहिली आहे. ओके, तर ह्या गोष्टीशीच रिलेटेड तुमचा हा नेक्स्ट सिलेबस असणार आहे 7th. सो वी विल मूव टू अवर main topic. We are going to start with our first lesson, that is the living world, adaptations and classification. So what are adaptations? Adaptation म्हणजे काय? अनुकूलन. अनुकूलन म्हणजे एखाद्या गोष्टीशी अनुकूल होणे. बघा, पॅन्डेमिकच्या अगोदर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस वगैरे हा प्रकार समजत होता का? कदाचित बाहेरच्या देशांमध्ये, वर्ल्ड मध्ये कुठेतरी दुसऱ्या देशांमध्ये हा प्रकार चालू असणार, पण आपल्याला तो माहिती होता का? नाही. पण पॅन्डेमिकच्या परिस्थितीमुळे आपण या ऑनलाईन क्लासेसच्या गोष्टीशी अनुकूल झालो. बरोबर, आपण ते अडॅप्ट केलं. ह्यालाच अनुकूलन किंवा अडॅप्टेशन असं म्हणतात. ओके, एखाद्या गोष्टीशी जुळवून घेणं म्हणजेच अडॅप्टेशन. मराठीत त्याला अनुकूलन असं म्हणतात. ओके, सो लेट्स रिकॉल करणं म्हणजे काय? तुमचं जे लास्ट इयरचं काही सिलेबस असेल तो रिकॉल करायचा आहे. बघा, इन व्हॉट डिफरंट वेज इज द डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स सीन. ओके, बघा, जे लिव्हिंग थिंग्स आहेत, सजीव आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. Name the living things, two most important living things. What are the two important living things? दोन कॅटेगरी कोणत्या आहेत लिव्हिंग थिंग्सच्या? लिहा चॅट बॉक्स मध्ये. What are the two categories? Plants and animals. Good. Plants and animals are the two categories of the living things. Okay. सो दे आर ऑफ डिफरंट टाइप्स. आपण बघू शकतो की टेरिस्ट्रियल अॅनिमल्स आहेत, ॲक्वाटिक अॅनिमल्स आहेत, एरियल अॅनिमल्स आहेत. बरोबर, प्लांट्स सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे आपल्याकडे सजीव सृष्टीमध्ये खूप विविधता पाहायला मिळते. ओके, अ ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट इज फाउंड ऑन अर्थ. सम प्लांट्स हॅव कलरफुल फ्लावर्स, सम प्लांट ग्रो इन वॉटर, whereas some are to be found in desert which have a scarcity of water. Okay,
बघा आपल्या पृथ्वीवर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळतात, बरोबर. या वनस्पतींची काहींची कलरफुल फुले असतात. कलरफुल म्हणजे विविध रंगांची फुलं येतात त्यांना. काही झाडं असतात, काही वनस्पती असतात त्या पाण्यात वाढतात. ओके. आणि काही अशा वाळवंटाच्या ठिकाणी वाढतात जिथे पाण्याची खूप कमतरता असते. पण तिथे त्या वाढतात, बरोबर. पाण्याची कमतरता, पाणी हे वाढण्यास वनस्पतीच्या वाढीसाठी खूप उपयोगी आहे. पण पाण्याची कमतरता असणाऱ्या प्रदेशामध्ये सुद्धा वनस्पती वाढत असतात. मग डेझर्ट मध्ये असे कोणते प्लांट्स असतात, कोणी सांगू शकेल का मला? What types of plant we see in the desert? Can you name them? One plant is very famous which grows in desert. Yes, it's cactus. Okay, very good. It's cactus. Cactus म्हणजे निवडुंग. Okay, see. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. बघा, काही वनस्पती अशा असतात ज्या फक्त बर्फाळ प्रदेशात पाहायला मिळतात. काही वनस्पती इतक्या लहान असतात की आपण त्याला मायक्रोस्कोप म्हणजे सूक्ष्मदर्शक, एखाद्या एकदम लहान डोळ्यांनी न दिसणाऱ्या वस्तूला जेव्हा पाहायचं असतं तेव्हा आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. ओके. तर काही आपल्या डोळ्यात न मावणार इतक्या साईज मध्ये प्लांट्स मोठे असतात, ह्यूज असतात. ओके. लाईक प्लांट्स अॅनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. आता आपण हे सगळे प्लांट्सचे एक्झाम्पल बघितले, वनस्पतीमध्ये कशी विविधता आढळते ते पाहिलं. मग प्लांट्स मध्ये सुद्धा अॅनिमल्स मध्ये सुद्धा विविधता आढळते, बरोबर. अॅनिमल्स टू शोज डायव्हर्सिटी. सम आर युनिसेल्युलर, अदर्स आर मल्टीसेल्युलर. अॅनिमल्स मध्ये दोन महत्वाचे विभाग कोणते पडतात? युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. बघा, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, ज्यांच्यात एकच सेल असते असे. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे मोर दॅन वन सेल, एकापेक्षा जास्त सेल्स असतात, पेशी असतात. बहुपेशीय असं म्हटलं जातं त्यांना. ओके. सो व्हॉट आर वी, युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर? Human beings are unicellular or multicellular? Can anyone tell? Yes, we are multicellular. And can you give me example of a unicellular organism? Can you give me example of a unicellular organism? Yes, amoeba, paramecium, euglena are the unicellular organisms. Okay. See, some are vertebrates whereas others are invertebrates. Okay. Vertebrates म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो. ओके. आणि इनवर्टिब्रेट्स ज्यांना पाठीचा कणा नसतो असे. दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हरायटी ऑफ एनिमल्स, एक्वाटिक, टेरेस्ट्रियल, एम्फिबियन, रेप्टिलियन, एरियल एक्सेट्रा. हे पूर्ण जग आहे हे एकदम विविध प्रकारच्या प्राण्यांनी बनलेलं आहे. त्यामध्ये एक्वाटिक म्हणजे पाण्यात राहणारे, ओके, टेरिस्ट्रियल जमिनीवर राहणारे, एम्फिबियन्स, रेप्टिलियन सरपटणारे, असे कितीतरी प्रकारचे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात किंवा अस्तित्वात असतात. These observations give rise to the question, how did this great diversity come into being? मग आपण हे जर ऑब्झर्व केलं, या सगळ्या गोष्टी बघितल्या, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स वेगवेगळ्या ठिकाणी आढळतात, वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स वेगवेगळ्या रिजन मध्ये आढळतात. मग ही एवढी व्हरायटी आहे आपल्याकडे, आपल्या जगामध्ये, पूर्ण पृथ्वीवर एवढी सजीवांमध्ये विविधता आहे. मग ही कशामुळे निर्माण झाली असावी? कम इन टू बिंग म्हणजे कशामुळे अस्तित्वात आली असावी किंवा कशामुळे निर्माण झाली असावी. ओके. सो हियर इज अ क्वेश्चन फॉर यू. आर द प्लांट्स अँड एनिमल्स फ्रॉम काश्मीर अँड राजस्थान ऑफ द सेम टाइप? Can you elaborate on any differences between the two? Okay, tell me. काश्मीर मध्ये आढळणारे आणि राजस्थान मध्ये आढळणारे प्लांट्स हे सारखे असतील का? एकाच प्रकारच्या वनस्पती दोन्हीकडे आढळत असतील का? No. Why? What are the conditions in Kashmir and in Rajasthan? What are the climatic conditions? Kashmir is? What are the climatic conditions? काश्मीर आणि राजस्थान यामधील क्लायमेट मध्ये कोणता फरक आहे? वातावरणात कोणता फरक आहे?
येस, काश्मीर इज स्नोवी रिजन, बर्फ पडतो तिथे. अँड राजस्थान इज डेझर्ट. ओके, तिथे आहे वाळवंट. Coniferous trees like pine and deodar flourish in snowy regions like Kashmir. However, in the desert of Rajasthan, plants like cactus and acacia, that is babul, are to be found. बघा, कॅनिफेरस ट्रीज म्हणजे सूचीपर्णी वृक्ष. देवदार आणि पाईन वृक्ष पाहिले आहेत का तुम्ही? त्यांची पानं कशी असतात? त्यांच्या पानांवर बर्फ टिकून राहू शकत नाही, त्यांच्या पानांवरून बर्फ खाली कोसळतो. मग अशा ठिकाणी बर्फा प्रदेशात देवदार आणि पाईन हे दोन प्रकारच्या वनस्पती आढळतात. तर राजस्थानमध्ये डेझर्ट रिजन आहे. वातावरण कसं आहे? पूर्ण शुष्क वातावरण आहे, ऊन असतं तिथे. डेझर्ट आहे, वाळवंट आहे, मग त्यामध्ये कॅक्टस आणि अकॅशिया म्हणजे बाभूळ या प्रकारची झाडं आढळतात. The camel, a desert animal, is not found in Kashmir. What is the reason for these differences? बघा, कॅमल काय आहे? डेझर्ट अॅनिमल आहे, बरोबर. ओके, कॅमल इज अ डेझर्ट अॅनिमल. कॅमल आपण काश्मीरमध्ये पाहू शकत नाही. ओके, कॅमल का आपण काश्मीरमध्ये पाहू शकत नाही? बघा, कॅमलच्या अंगावर एकदम जास्त दाट केस असतात का? नाही. काश्मीरमध्ये त्याला खूप थंडी वाजेल, तो त्या गोष्टीला अडॅप्ट करू शकत नाही, बरोबर. म्हणून आपण काश्मीरमध्ये कॅमल आपल्याला बघायला मिळत नाही, तो तिथे जगूच शकत नाही. जी काश्मीरची कंडिशन, क्लायमॅटिक कंडिशन आहे, त्या कंडिशनला कॅमल अडॅप्ट करू शकत नाही. ओके, तो वी विल सी व्हॉट इज अडॅप्टेशन. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. They take place over a long period of time. बघा, what is adaptation? सजीवांच्या बॉडीमध्ये, ओके, शरीरामध्ये काही ग्रॅज्युअल चेंजेस होतात, काही बदल होतात. ज्या सराउंडिंग मध्ये ते राहतात, ज्या परिसरात ते राहतात, ज्या वातावरणात राहतात, त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस होतात, त्यालाच अडॅप्टेशन्स असं म्हणतात. मराठीमध्ये आपण त्याला अनुकूलन असं म्हणू शकतो. ओके, दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. मग हे जे चेंजेस आहेत, हे जे बॉडीमधले बदल आहेत, ते लगेच दुसऱ्या दिवशी होतात का? नाही. दे टेक प्लेस ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. बघा, जेव्हा ऑनलाईन क्लासेस सुरू झाले पॅन्डेमिकमुळे, तुम्ही लगेच त्याला अडॅप्ट झालात का? दुसऱ्या दिवशीच तुम्हाला कळालं का चॅटबॉक्स मध्ये एंट्री कशी करायची, नाव कसं लिहायचं, हाऊ टू लेफ्ट दी क्लास? खूप जणांना अजून पण कळत नाही. ओके, जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांना खूप वेळा सांगावं सुद्धा लागतं. म्हणजे आपण त्या गोष्टीला अडॅप्ट होण्यासाठी, आपण कोणत्याही नवीन गोष्टीला अडॅप्ट होण्यासाठी, अनुकूल होण्यासाठी we take a long period of time. Okay, all of you have understood what is adaptation? Let me know in the chat box. All of you have understood what is adaptations? Okay, is my speed okay with you, or I am going very fast? Is my speed okay for you? Okay, okay, so we will continue. Okay, we saw what is adaptation. Now we will see our first topic, that is adaptation in plants. म्हणजे वनस्पतींमध्ये अडॅप्टेशन्स, अनुकूलन कशा प्रकारे होतं ते आता आपण बघणार आहोत. ओके, सी, observe and complete the chart. Include other plants from your own region too. आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, we have to complete that. बघा, लोटस इज अ aquatic plant. टाइप ऑफ रूट, लोटसचे रूट पाहिले असतील तुम्ही तर फायब्रस असतात, केसाळ असतात. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्स कशा असतात? लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेअर. कमळाची पानं बघितली तुम्ही, तळ्यामध्ये कमळ उगवतं तेव्हा त्याची पानं खूप मोठी गोल असतात आणि त्यांच्यावर वॅक्स असतो. वाय द लिव्स ऑफ लोटस हॅव वॅक्स? सांगा मला, कमळाच्या पानांवर वॅक्स का आढळतं? Can anyone? Yes, you can write your name in the chat box. Yes, Deepika, put on your mic and tell me. मॅम, कारण ते कमळाची पानं पाण्यावर असतात आणि त्याच्यावर जास्त पाणी साचून राहू नये म्हणून त्याच्यावर एक वॅक्सी लेअर असते. Very good. You can put off your mic. Okay, see,
एक वॅक्सी लेअर असते कमळाच्या पानावर. वाय द वॅक्सी लेअर इज देअर? बिकॉज जे पाणी आहे ते जर पूर्णपणे कमळाची पानं पाण्यामध्ये राहिली, तुम्ही नॉर्मली बघू शकता एखादं पान आणून तुम्ही पाण्याने भरलेल्या बालदीमध्ये टाकून द्या, दुसऱ्या दिवशी ते पूर्णपणे कुजून जाईल, बरोबर? मग कमळाच्या पानांना तर, कमळाच्या झाडाला तर कायमचं तिथेच राहायचं असतं, पाण्यातच राहायचं असतं. मग त्याने काय केलेलं आहे, ते एक अडॅप्टेशन करून घेतलेलं आहे. स्वतःची पानं भिजू नये, कुजू नये म्हणून त्याच्यावर एक वॅक्सी लेअर असते. ओके. कॅक्टसचा हॅबिटॅट कोणता आहे? एक्वाटिक की टेरेस्ट्रियल? कॅक्टस कुठे आढळतो? एक्वाटिक और टेरेस्ट्रियल? ओके, कॅक्टस इज टेरेस्ट्रियल. टाइप ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स, लीव्स कसे असतात कॅक्टसचे? कॅक्टस तुम्ही पाहिला असेल, व्हॉट आर द टाइप्स ऑफ लीव्स? लीव्स वर काटे असतात. ओके, कॅक्टसच्या लीव्स वर काटे असतात. बनियन ट्री, बनियन ट्री का आहे? टेरेस्ट्रियलच आहे, बरोबर? बनियन ट्री सुद्धा टेरेस्ट्रियल आहे. आणि वेट, ओके. बनियन ट्रीचं खोड कसं असतं? एकदम मोठं असतं, पानं थोडी छोटी असतात, कमळाच्या पाना एवढी मोठी नसतात. ओके, बघा. तर असं वेगवेगळ्या वनस्पतीचं ऑब्झर्वेशन आपल्याला या चार्ट मध्ये लिहायचं आहे. सो द नेक्स्ट इज अडॅप्टेशन इन एक्वाटिक प्लांट. आता आपण प्लांट मधलं अडॅप्टेशन शिकत आहोत, वनस्पतींमध्ये कसं अनुकूलन होतं ते शिकत आहोत. तर आपण फर्स्ट स्टार्ट करणार आहोत विथ एक्वाटिक प्लांट्स. एक्वाटिक प्लांट्स विच लिव्स इन वॉटर. ओके, पाण्यात राहणारे पाण्यात असणाऱ्या वनस्पती, पाण्यात आढळणाऱ्या वनस्पती. See, visit various water bodies such as river, brook, pond, lake in your surrounding. What differences do you observe between terrestrial and aquatic plants? असं सांगितलं आहे तुम्हाला. तुमच्या परिसरातील जे नदी, ओढे किंवा तलाव, सरोवर अशा ठिकाणांना भेट द्या आणि त्यातील वनस्पतींमध्ये कोणता फरक आढळतो ते पाहायचं आहे. ओके, आपल्याला बघा. इथे बघा पिक्चर दिला आहे, त्यामध्ये aquatic plants, they are showing aquatic plants. Okay, can you all see? See, some of the aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Okay, बघा, काही वनस्पती असतात त्यांची मुळं असतात ती बघा तळ्यामध्ये सुद्धा माती असते खाली, बरोबर? तर त्या मातीमध्ये एकदम घट्ट रुतलेली असतात. ओके, their stems are submerged while leaves and flowers float on the surface. मग त्यांची जी खोडं असतात ती पाण्यात अर्धी बुडालेली असतात, तर पाने आणि फुले मोस्टली पाण्याच्या वर असतात. बघा, कमळाचं जे देठ आहे, कमळाचं जे खोड आहे ते मोस्टली आपल्याला दिसत नाही. आपल्याला काय दिसतं? कमळाचं फूल आणि पानं दिसतात, बरोबर? कमळाचं रूप सुद्धा आपल्याला दिसत नाही वरतून. जेव्हा आपण ते उपटून बाहेर काढतो तेव्हाच त्याचे रूट्स अँड खोड वगैरे आपल्याला दिसतं, बरोबर? पण जेव्हा आपण वरतून बघतो, आपण बाहेरून, पाण्याच्या बाहेरून कमळाला पाहतो, तेव्हा कमळ कसं दिसतं आपल्याला? फक्त लीव्स अँड वी कॅन सी ओनली लीव्स अँड फ्लावर्स. आपल्याला फक्त फुलं आणि पानच दिसतात, बरोबर? म्हणजे जे एक्वाटिक प्लांट्स असतात त्यांचे रूट्स मातीमध्ये घट्ट रुतलेले असतात, तर their leaves and flowers float on the surface. However, some plants are entirely afloat. Their roots are not anchored in the soil. पण असे पण काही वनस्पती असतात, अशा काही एक्वाटिक प्लांट्स असतात, जलाशयातील वनस्पती असतात, ज्या पूर्णपणे पाण्यावरच तरंगत असतात. ओके, पूर्णपणे पाण्यावरच तरंगत असतात, त्यांची मुळं सुद्धा पाण्यावरच तरंगतात. The surface of leaves and stems of many aquatic plants are covered with waxy layer. Okay, जसं आपण कमळाचं पाहिलं तसं बहुतेक जी aquatic प्लांट्स आहेत, पाण्यात आढळणाऱ्या ज्या वनस्पती आहेत, त्यांचे जे सरफेस असतात, त्यांचा जो पृष्ठभाग असतो तो मेणासारख्या एका लेयरने कव्हर झालेला असतो. त्यावर एक मेणासारखे एक आवरण आढळतं. तुम्हाला सांगितलं आहे मी व्हॉट इज द रिझन, त्याची पाने खराब होऊ नये, कुजू नये म्हणून. ओके, leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. बघा, इथे दाखवलेला आहे फर्स्ट एक्वाटिक प्लांट. बघा, त्याची पानं कशी असतात? थिन, एकदम पातळ असतात आणि स्लेंडर लाईक अ रिबन, एका रिबिन प्रमाणे त्याची पानं आपल्याला दिसून येतात. ओके,
The shape helps them to with this shape help helps them to withstand fast current of water. बघा मग असा शेप का असतो एकदम थिन आणि स्लेंडर शेप का असतो अशा झाडांचा, कारण या शेपमुळे त्यांना काय फायदा होतो, या शेपमुळे ते पाण्याचा जो एकदम मोठा प्रवाह आहे, जोरात जर पाणी वाहून आलं तर त्या वेगवान प्रवाहाला ते सहन करू शकतील. ओके, म्हणजे हे एक प्रकारचं अडॅप्टेशनच झालं, बरोबर. पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करण्यासाठी त्या वनस्पतींची पानं स्लेंडर शेपची असतात, रिबिन लाईक स्ट्रक्चरची असतात. ओके, आणि स्लेंडर शेप असतो त्यांचा, कारण ते पाण्याच्या त्या प्रवाहाला विस्टँड करू शकतील. ओके, झेलू शकतील. Air spaces in stems and petioles of aquatic plants are useful for floating in water. मग बघा, आपण पाण्यावर असेच तरंगू शकतो का? नाही. ओके, बघा मग पाण्यावर ह्या वनस्पती कशा तरंगतात, तर त्यांच्यामध्ये काय असतं, त्यांचं खोड आणि पानांचा देठ यांच्यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. ओके, देर स्टेम्स अँड पेटिओल्स हॅव एअर स्पेसेस, हवेची पोकळी असते. बघा इथे लोटसचं एक स्टॉक कापून दाखवलेला आहे, तुम्हाला फोर्स दिसतात तिथे, त्या डॉट्स मध्ये हवा भरलेली असते, हवेची पोकळी असते, त्यामुळे पूर्ण हवा असते आणि ते हवेमुळे तरंगू शकतात पाण्यावर. ओके, बघा काही aquatic प्लांट्सचे एक्झाम्पल दिले आहेत. लोटस आहे, लोटसचं पान दाखवलं आहे ज्याच्यावर पाण्याचे ड्रॉप्स आहेत तरंग वॅक्सी लेअर मुळे. we can see the drops of water on the surface of lotus leaves. and लोटसचा स्टॉक दाखवलेला आहे, खोड दाखवलेला आहे, त्याच्यावर 4 डॉट्स दिसत आहेत. व्हॉट आर दे आर एअर स्पेसेस. ओके, हवेची पोकळी आहे ती. ओके, अंडरस्टूड. adaptation in aquatic plants समजलंय का तुम्हाला? ऑल ऑफ यू अंडरस्टूड adaptations in aquatic plants? aquatic plant मध्ये adaptation कशा प्रकारे होतं? ओके, okay, can you tell me what is adaptation? Can anyone tell me what is adaptation? Write your name in chat box. Okay, is there any student from Marathi medium? Is there any student from Marathi medium? Your science is in English only. Please let me know in the chat box. Okay. Okay. So Aditi. Aditi, put on your mic and tell me what is adaptation. Hello. Yes, tell me what is adaptation. Gradual changes occur in the body parts and in the behavior of organisms which help them to adjust to their surrounding. Such changes are called adaptation. Okay. Example, Okay. Okay. cactus and bubble. Okay. See, we have learned adaptation. Okay, for aquatic adaptations in aquatic plants, आपण कोणता एक्झाम्पल बघितलं? कोणत्या aquatic प्लांटचं एक्झाम्पल पाहिलं आपण? यू कॅन राईट इट इन द चॅट बॉक्स. तुम्ही आन्सर चॅट बॉक्स मध्ये लिहू शकता. येस, लोटस. Lotus. We learn about lotus. Okay. Okay. Uh, these types of aquatic plants uses what type of adaptation is present in that plants? कोणत्या प्रकारचं adaptation असतं? To flow on the water. पाण्यावर तरंगण्यासाठी या प्लांट्स मध्ये हे प्लांट कोणत्या प्रकारचं अडॅप्टेशन करतात ज्यामुळे ते पाण्यावर तरंगू शकतात? अशी कोणती गोष्ट त्यांच्या रूट्स मध्ये किंवा खोडामध्ये प्रेझेंट असते?
Which thing is present? Yes, air. Air is present. त्यांच्या खोडांमध्ये किंवा स्टेम मध्ये एअर स्पेस असते. एअर स्पेसेस प्रेझेंट असतात, त्यामुळे दे कॅन फ्लोट ऑन वॉटर. ओके, एनीवन हॅज एनी डाऊट? वी लर्न अबाउट aquatic प्लांट्सचं अडॅप्टेशन आपण शिकलो आहोत. कोणाला काही डाऊट असेल तर यू कॅन आस्क मी. ओके, वी विल कंटिन्यू टू द नेक्स्ट. नेक्स्ट इज अडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट. डेझर्ट प्लांट वाळवंटात आढळणाऱ्या वनस्पती. ओके, त्यांचं अडॅप्टेशन कशा प्रकारे झालेलं असतं ते पाहूया आपण. टेक 2 potted plants, one a cactus and the other a leafy plant. ओके, काय घ्यायचं आहे? 2 potted plants म्हणजे कुंडीतली झाडं घ्यायची आहेत. One should be cactus and other is a leafy plant. कोणतंही पानं असणारा प्लांट. Tie plastic bags loosely around the leaves of these plants and keep them in sunlight from early in the morning. या दोन्ही झाडांना प्लास्टिकची बॅग्स लावायची आहे त्यांच्या पानांजवळ आणि त्यांना सनलाइट मध्ये, सूर्यप्रकाशात सकाळी सकाळी ठेवायचं आहे. In the afternoon, bring those pots into the classroom and observe them. Okay, has the same quantity of water collected in both bags? बघा काय होणार जर तुम्ही दोन्ही झाडांची पानं, ओके वेट फॉर अ मिनिट. ओके, सी, जर आपण या दोन्ही झाडांच्या पानांना पिशवी बांधली तर त्या पिशवीमध्ये पाणी जमा होईल, बरोबर. तर कोणत्या बॅग मध्ये, कोणत्या झाडाच्या ठिकाणी जास्त पाणी जमा होईल आपण पाहूया. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस और देयर लीव्स आर लाइक स्मॉल नीडल्स और हॅव बीन मॉडिफाइड इनटू थॉर्न्स. बघा जे डेझर्ट प्लांट आहेत बघा इथे शो केलेले आहेत आपल्याला, त्यांचे मोस्टली लीव्स असतात, जी पानं असतात झाडाची ती प्रेझेंट नसतात. ओके, दे आर लीव्हलेस, दे आर लीफलेस म्हणजे झाडांची पानं प्रेझेंट नसतात. और लीव्स आर लाईक स्मॉल नीडल, छोट्या छोट्या सुयांप्रमाणे त्यांचे त्या झाडांची पाने असतात. और हॅव बीन मॉडिफाइड इनटू थॉर्न्स, त्यांचं काट्यांमध्ये रूपांतरण झालेलं असतं. यू कॅन सी. ओके, दिस इमेज इज शोइंग कॅक्टस. निवडुंग म्हटलं जातं त्याला. ऍज अ रिझल्ट दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. मग पानच प्रेझेंट नसल्यामुळे जेव्हा आपण इव्हॅपोरेशन साठी हे दोन्ही झाडं ठेवतो, एक नॉर्मल प्लांट आपलं जिथे जे नॉर्मल प्लांट असतं आणि एक डेझर्ट प्लांट आपण जेव्हा ठेवतो एक्सपेरिमेंट साठी पिशवी गुंडाळून, तेव्हा जे डेझर्ट प्लांट आहे ते खूप कमी प्रमाणात पाणी सोडतात. ओके, दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. द स्टेम स्टोर्स वॉटर अँड फूड अँड इज देअर फॉर फ्लेशी. बघा त्याचं स्टेम पाहिलं असेल तुम्ही, ते काय असतं? मांसाळ असतं. का? कारण ते पाणी आणि जे अन्न आहे, डेझर्ट मध्ये राहण्यासाठी पाणी आवश्यक असतं. ते पाणी आणि अन्न स्टोअर करून ठेवण्याचं काम त्या झाडांच्या स्टेम्स करत असतात. ओके, the stems are green as they perform photosynthesis in the absence of leaves. बघा नॉर्मली झाडांची अन्न तयार करण्याची प्रोसेस कोणती असते? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण. ओके, फोटोसिंथेसिस या प्रक्रियेद्वारे प्लांट मेक देअर ओन फूड, बरोबर. पण यामध्ये आणि त्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट काम कोणाचं असतं? लीव्स असतात. लीव्स वर जे स्टोमॅटा असतात ते फोटोसिंथेसिसचं मेन काम करतात. पण ह्या झाडांना तर लीव्सच नाहीयेत, पानच प्रेझेंट नाहीयेत. मग ह्यांचं काम कोण करतं? फोटोसिंथेसिसचं स्टेम. द स्टेम्स आर ग्रीन ऍज दे परफॉर्म फोटोसिंथेसिस इन द अब्सेन्स ऑफ लीव्स. पानं नसल्यामुळे स्टेम्स हे फोटोसिंथेसिसचं काम करत असतात आणि ते ग्रीन कलरच्या असतात. बाकी झाडांच्या स्टेम्स ग्रीन कलरच्या असतात का? झाड जेव्हा लहान असतं तेव्हा आपण स्टेम आहे जे ते ग्रीन कलरचं पाहू शकतो, पण झाड जसं जसं मोठं होत जातं स्टेम टर्न्स इनटू ब्राऊन. ओके, जे झाडाचं खोड आहे ते ब्राऊन कलरचं होत जातं की नाही हळूहळू.
पण जे डेझर्ट प्लांट असतात त्यांचे स्टेम्स रिमेन्स ग्रीन ओनली बिकॉज दे परफॉर्म द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. ओके. The roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. बघा, डेझर्ट मध्ये त्यांना खूप कमी प्रमाणात पाणी अवेलेबल असतं, त्यामुळे त्या झाडांची जे काही डेझर्ट प्लांट्स आहेत, वाळवंटात आढळणारे ज्या वनस्पती आहेत त्यांची मुळं झाडाच्या खाली प्रेझेंट असतात मातीत, तर काही मुळं खूप ठिकाणी इकडे तिकडे लांब लांब पसरलेली असतात. कशासाठी? पाणी शोधण्यासाठी. पाण्याच्या शोधात ती मुळे मातीतून लांब लांबवर पसरलेली असतात. There is a thick layer of a waxy substance on the stems of these plants too. बघा, या झाडांवर सुद्धा या झाडांचे जे स्टेम्स आहेत, पानं तर प्रेझेंट नसतात त्यांना, मग या झाडांच्या स्टेमवर सुद्धा एक वॅक्सी लेअर प्रेझेंट असते. वाय? कॅन एनीवन टेल मी? ह्या प्लांट्सच्या स्टेमवर, सरफेसवर एक मेणासारखी लेअर प्रेझेंट असते का? आता आपण ॲक्वाटिक ॲनिमलचं तुम्ही मला सांगितलं, ती पानं खराब नको व्हायला, पाणी साठून नको राहायला त्याच्यावर, म्हणून ती वॅक्सी लेअर प्रेझेंट असते, बरोबर. मग डेझर्ट प्लांट साठी काय उपयोग आहे त्या वॅक्सी लेअरचा? एनीवन? कॅन एनीवन टेल मी? ओके. सी, बघा, आपण पाहिलं की डेझर्ट प्लांट मध्ये पानं प्रेझेंट नसतात. लीव्स आर अब्सेंट इन डेझर्ट प्लांट्स. सो त्यांचं जे काही पाणी आहे, वॉटर कंटेंट आहे, ते सगळं स्टेम मध्ये असतं आणि त्या स्टेमवर वॅक्सी लेअर यासाठी असते की इव्हॅपोरेशनने ते पाणी झाडामधून किंवा त्या प्लांट मधून उडून बाहेर नको जायला म्हणून. ओके. वॉटर कंटेंट कमी झालं तर ती पानं जगू नाही शकणार, ते झाड जगू नाही शकणार डेझर्ट कंडिशन मध्ये. म्हणून ते पाणी रिस्टोर करण्यासाठी, पाणी त्या झाडांमध्ये टिकवून ठेवण्यासाठी त्यावर वॅक्सी लेअर असते. ओके, अंडरस्टूड? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Okay, so here we completed adaptation in desert plants also. So we will see, is there any question based on that? Okay, tell me, how can the plants like cactus and acacia live in the desert with the scarce water? Acacia आणि cactus म्हणजे बाभूळ आणि निवडुंग यासारखी झाडं डेझर्टच्या कंडिशन मध्ये कशी राहू शकतात सांगा? You can tell me in your language also. You can tell me in Marathi. You can tell me in Hindi. You can tell me in English. Yes, anyone? Yes, Deepika. मॅम, ते डेझर्ट मध्ये यासाठी असतात कारण ते खूप जास्त पाणी असं एकदम साठवून ठेवू शकतात, त्यामुळे Yes. डेझर्ट मध्ये असतात. Yes, very good. ओके, ते अडॅप्टेड असतात. ते कसे अडॅप्ट झालेले असतात? त्यांचे जे स्टेम्स आहेत, their stems can restore very large amount of water, and because of the waxy layer present on the stems, the water do not gets evaporates from the plants. Okay, so they can live in the desert. Okay, understood? सगळ्यांना कळालेलं आहे का या क्वेश्चनचा आन्सर? Please everyone, let me know in the chat box if you all have understood. Okay. Okay.
We have still 5 minutes, so we will now see the next adaptation in plants of स्नोवी रिजन. बर्फा प्रदेशात कोणत्या प्रकारची झाडं आढळतात आणि त्यामध्ये कोणता कसं अडॅप्टेशन होतं. बघा मी तुम्हाला मागाशी सांगितलं हे सूचीपर्णी प्रकारची झाडं आढळतात ज्यांचं टोक सुईसारखं असतं. जसं क्रिसमस ट्री पाहिला असेल तुम्ही आणि पानं बघा कशा प्रकारे असतात निमुळती, जेणेकरून बर्फ त्यांच्या पानांवरून खाली पडतो. ओके बघा. इन व्हॉट वे वी आर स्लोपिंग ब्रांच In what way are sloping branches useful to plants in a snowy region? सांगा मला. Snowy region मध्ये first of all tell me which type of plant we can see in the snowy region. त्यांचे एक्झाम्पल सांगा मला. आपण मगाशीच पाहिलं बर्फाळ प्रदेशात कोणती झाडं आढळतात सांगा मला एक्झाम्पल. देवदार and one more. Yes, देवदार and one more is pine. Yes, pine. Coniferous is a type of that plants. I am asking about examples that are pine and deodar. Okay, see. Plants of snowy regions mainly include conifers like deodar and pine. These trees are conical in shape due to their sloping branches. बघा या प्रकारची झाडं काय असतात बघा स्नोवी रिजन मध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये म्हणजे हिमाचल प्रदेश काश्मीर या ठिकाणी मोस्टली देवदार आणि पाईन ही वृक्ष आढळतात. ही वृक्ष कोनिकल शेपची असतात एका कोनाच्या आकाराचे असतात आणि त्यांच्या ब्रांचेस कसे असतात स्लोपिंग म्हणजे निमुळते असतात. In the heavy snowfall and extreme cold in this region, their conical shape prevents the snow from accumulating on the tree and the thick barks help the tree to withstand cold. बघा झाडांचे जे खोड असतं या झाडांचं ते खूप खूप ठीक असतं. ओके खूप जाड असतं. आपण बघा थंडीत आपण काय करतो कसले कपडे घालतो आपण सांगा मला. थंडी बीट करण्यासाठी टू बीट विंटर व्हॉट टाइप्स ऑफ क्लोथ्स वी वेअर. खूप थंडी असेल तर आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालतो सांगा मला. वुलन. ओके वुलन क्लोथ्स. आपले स्वेटर वगैरे वुलन असतात. लोकरीचे कपडे घालतो आपण बरोबर. मग जर जाड आवरण असेल आपल्या अंगावर तर आपल्याला थंडी वाजत नाही बरोबर. तशाच प्रकारे हे देवदार आणि पाईप वृक्ष आहेत वनस्पती आहेत त्यांचं खोड एकदम जाड असतं त्यामुळे ते थंडीला विथस्टँड करू शकतात थंडीचा सामना करू शकतात. आणि त्यांच्या पानांवर सुद्धा बर्फ साचून राहत नाही कारण ते काय असतात कोनिकल शेप अँड स्लोपिंग. कोनाच्या आकाराची झाडं असतात आणि त्यांची पानंही निमुळती असतात त्यामुळे त्यांच्यावर बर्फ साचून राहत नाही. बर्फ पडला की तो त्या पानांवरून घसरून खाली पडतो त्या स्लोप वरून. ओके ओके आय थिंक वी शुड स्टॉप हिअर. आपण एक क्विक रिव्हिजन घेऊया. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी ऑल ऑफ यू हॅव अंडरस्टूड अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन मध्ये बर्फाळ प्रदेशामध्ये प्लांटचं अडॅप्टेशन कशा प्रकारे होतं कळालंय तुम्हाला. ओके वी विल टेक क्विक रिव्ह्यू. परत रिवाइज करूया आपण व्हॉट वी सी. ओके व्हॉट वी सॉ इन टुडेज लेक्चर. वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स अँड अॅनिमल्स आर प्रेझेंट ऑन अर्थ बरोबर. खूप डायव्हर्सिटी आहे आपल्यामध्ये. अॅनिमल्स आर युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर. दे आर वर्टिब्रेट इनवर्टिब्रेट aquatic terrestrial amphibian reptilian aerial. okay plants are aquatic terrestrial. okay we can see plants in desert region snowy region. In water also we can see the plants. Kashmir like region we have coniferous trees and in Rajasthan like regions we have cactus. okay तर adaptation म्हणजे काय ते सुद्धा आपण शिकलो. The gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism. बघा एखाद्या क्लायमॅटिक कंडिशनला जेव्हा आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस होतात काही बदल होतात आणि आपण आपलं वागणं सुद्धा त्यानुसार बदलतं त्यालाच अडॅप्टेशन म्हणतात. बघा जर उन्हाळा आला तर आपण कॉटनचे कपडे घालतो एकदम पातळ कपडे घालतो आपल्याला गरम होऊ नये म्हणून. विंटर सीझन असेल तर आपण वुलन क्लोथ्स घालतो थंडी वाजू नये म्हणून. पावसाळ्यात आपण छत्री घेऊन बाहेर पडतो रेनकोट घालतो. याचाच अर्थ काय आपण त्या क्लायमॅटिक कंडिशनला अडॅप्ट होत आहोत. ओके सी देन वी सॉ अडॅप्टेशन इन aquatic animals. त्यामध्ये आपण काही
प्लांट्स पाहिले आपण, असे प्लांट्स पाहिले ज्यांची बॉडी काय आहे, स्लेंडर अँड थिन रिबन लाईक स्ट्रक्चर आहे, सो दॅट दे कॅन विथस्टँड फास्ट करंट ऑफ वॉटर. ओके, आणि त्यांचे स्टेम्स आणि पेटिओल्स मध्ये एअर स्पेसेस असतात, त्यामुळे ते पाण्यावर तरंगू शकतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल वी सॉ लोटस. ओके, लोटस आणि या झाडांच्या पानांवर एक वॅक्सी लेअर असते, त्यामुळे पाणी त्यांच्यावर टिकून राहत नाही. Adaptation in desert plant, we saw desert plant मध्ये काय असतं, leaves are absent. The stem performs a function of photosynthesis and the stem is fleshy and green. Okay, स्टेम मध्ये पाणी आणि वॉटर स्टोअर केलेलं असतं, त्यामुळे स्टेम कशी असते, मांसल म्हणजेच फ्लेशी असते. त्यांच्यावर सुद्धा एक थिक लेअर असते वॅक्सची, जेणेकरून इव्हॅपोरेशननी ते पाणी त्यांच्यात जे पाणी प्रेझेंट आहे ते वाया नको जायला, उडून नको जायला म्हणून त्यांच्यावर सुद्धा एक वॅक्स लेअर प्रेझेंट असते. देन वी सॉ अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन मध्ये आपण पाहिलं कोनिफर्स प्लांट्स. कोनिफर्स आहे सूचीपर्णी वृक्ष, म्हणजे देवदार अँड पाईन. एक्झाम्पल्स वेअर देवदार अँड पाईन. ओके, एकदम एक्स्ट्रीम रेनफॉल स्नोफॉल झाला किंवा एक्स्ट्रीम कोल्ड असेल तर विथस्टँड करण्यासाठी या झाडांची खोडं जाड असतात, थिक असतात. ओके, आणि त्यांची लिव्स कसे असतात, स्लोपी असतात, कोनिकल शेप असतो, त्यामुळे त्यांच्यावर बर्फ साचून राहत नाही. दॅट्स हाऊ द टेरेस्ट्रियल, aquatic and snowy region plants have adapted themselves to their climatic condition. Okay, now anyone has any doubt? We have learned adaptation in plants and three types. Okay, okay, I think one student has doubt. Yes, Prashant, right? Yes, टीचर you can put. Yes. टीचर ते सूर्याच्या गरमीमुळे वॅक्सी लेअर वितळत नाही. नो, सूर्याच्या गरमीमुळे ती वॅक्सी लेअर वितळत नाही, म्हणजे तो आपल्याकडे जो मेण असतो, जो आपला मेणबत्तीचा मेण असतो, त्या कंडिशनचा तो वॅक्स नसतो. दिस वॅक्स इज ऑफ डिफरंट टाईप. ओके, हा वॅक्स एक वेगळ्या प्रकारचा असतो आणि तो त्या झाडांना प्रोटेक्शन करण्याचं काम करत असतो. ओके, थँक्यू मॅम. okay, you're always welcome. Yes, everyone, now can we okay, already we have moved, your class was till 8:45. Okay, now I'm stopping over here. We will start our lesson we will continue our lesson in the next session. Okay, all of you, thank you for patiently listening and answering all of my questions. Very well respond. Okay, bye bye everyone. You can leave the class now. Your homework will be uploaded on the Google Classroom. Okay, बाय मॅम. bye bye, bye everyone. बाय मॅम. Bye. बाय. Bye.